ओम शांती. 3 ऑक्टोबर 1992. या मुरलीचं नाव आहे ब्राह्मण नेहमी श्रेष्ठ भाग्याचे अधिकारी. आज भाग्यविधाता बाप आपल्या मुलांचे श्रेष्ठ भाग्य पाहून आनंदित होत आहेत. तुमचा जन्म श्रेष्ठ भाग्याच्या आधारावर आहे. हा जन्म भाग्यविधाता द्वारा झाला आहे. चेहऱ्यावर आणि वागण्यातही श्रेष्ठ भाग्याची रेषा दिसली पाहिजे. पहिला भाग्य, जन्म भाग्यविधाता द्वारा झाला. दुसरे भाग्य, स्वतः भगवान बाप शिक्षक आणि सद्गुरू आहे. बापाच्या संबंधाने वारसा मिळतो. शिक्षकाच्या संबंधाने श्रेष्ठ शिक्षण मिळते आणि सद्गुरूच्या रूपाने महामंत्र आणि वरदानांची प्राप्ती आहे. वर्षा सर्व खजान्याचा अधिकार आहे. परमात्मा पालना सतयुगातही मिळणार नाही. तीनही काळांचे शिक्षण किती सहजतेने शिकवले. शिक्षणाचे ध्येय आहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ पदाची प्राप्ती. एका जन्मामध्ये अनेक जन्मासाठी श्रेष्ठ पद प्राप्तीची परमात्माची गॅरंटी आहे. साधारणता मध्ये महानता दिसली पाहिजे. तुमचे चित्र अजूनही महानतेचा अनुभव करवतात. नाटक सिनेमामध्ये कोणत्याही आत्म्यांना लक्ष्मीनारायण सीतारामची भूमिका देतात, देवीचे रूप देतात, तेव्हा साधारण व्यक्तीमध्येही महानताचा अनुभव करून मस्तक झुकवतात. तुम्हा चैतन्य आत्म्यांमध्ये किती महानताची अनुभूती झाली पाहिजे. मनाने आपल्या भाग्याचा अनुभव करून खुशीने नाचा. तुमच्या शिक्षणामुळे किती कमाई होणार आहे. प्रत्येक पावलात पदम. ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी म्हणजे श्रेष्ठ भाग्याची रेषा मस्तकावर चमकताना दिसली पाहिजे. ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी म्हणजे मजेने जीवन घालवणारे. सद्गुरू द्वारा मंत्र मिळाला, पवित्र बना, योगी बना. योगी जीवन, पवित्र जीवन सर्व प्राप्तींचा आधार आहे. वरदानांची खाण मिळाली. संपूर्णतेच्या जीवनाचा अनुभव आतापासून होईल, तेव्हाच अंतमध्ये प्रत्यक्ष रूपात याल. भाग्याची खाण सगळ्याच मुलांना प्राप्त आहे, पण कोणाला कार्यात लावता येते, कोणाला जितके लावायचे तितके लावता येत नाही. जितके उपयोगात आणाल तितके वाढत जातील. ब्राह्मणांचे काम आहे खुश राहणे आणि खुशी वाटणे. दाराला डबल लॉक लावा. याद आणि निस्वार्थ सेवा, तरच माया येणार नाही. नेहमी खुशीचे गीत गाणारे श्रेष्ठ भाग्यवान आत्मा तुम्ही आहात. नेहमी हीच स्मृती ठेवा. मनाला लावून घेणे म्हणजे विघ्न. व्यर्थ फिलिंगच्या परे मायाजीत बनून जा. माझा बाबा स्मृतीमध्ये आणा आणि सर्व प्राप्तींनी भरपूर राहा. अनेक माझे माझे परिवर्तन करून एक माझा बाबा. रिद्धी सिद्धी अल्पकाळाची असते, पण विधीने जी सिद्धी प्राप्त होते ती अविनाशी असते. माझा बाबा आठवते तर बाबा सर्वशक्तिमान आहे. जसा बाप तसे मुलं.
आपले मास्टर सर्वशक्तिमानचे स्वरूप लक्षात येईल. परमात्मा निस्वार्थ आहे, कारण परमात्मा दाता आहे आणि तुम्ही मास्टर दाता आहात. मास्टर दाता म्हणजे नेहमी भरपूर राहणारे. बापालाही मागायचे नाही. शांती द्या, खुशी द्या. बापाचा खजिना माझा खजिना आहे. एका बापाला आठवण करणे म्हणजे सार स्वरूप बनणे. ही एकाचीच आठवण एकरस स्थिती बनवते. नेहमी न्यारा आणि प्यारा राहायचे आहे. स्वतःला निमित्त समजल्याने कसाही पेपर आला तरी पास व्हाल. ओम शांती.